नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक आहे आणि मी एक दारुडा आहे. हाय 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 हाय. भगवंताची कृपा आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सुंदर कार्यक्रम तुम्हा सर्व मित्रांची साथ आहे. त्याच बळावर मला विषारी ठरलेल्या त्या दारूच्या पहिल्या घोटापासून मी आज दूर आहे मित्रांनो. आणि बरं चाललंय, समाधानी आहे, आनंदी आहे आणि आज जिवंत आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस जर मला मिळाली नसती तर आज मी जिवंतच राहिलो नसतो मित्रांनो. एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. लहानपणी एक हुशार स्कॉलर मुलगा अशी माझी इमेज होती. शाळेत सुद्धा एक पहिल्या 3 विद्यार्थ्यामध्ये मला मार्क पडायचे. अनेक कलागुण अंगात असल्यामुळे त्या प्रत्येक कलेमध्ये चांगलं बक्षीस मिळायचं. घरामध्ये सुद्धा एक गुणी मुलगा, सज्जन मुलगा, कष्टाळू मुलगा, प्रामाणिक मुलगा अशी माझी प्रतिमा होती मित्रांनो. आणि 10वी पर्यंत माझं शिक्षण लातूरलाच झालेलं आहे. 10वीला सुद्धा मी डिस्टिंक्शन मध्ये आलो होतो. म्हणजे माझ्या शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थ्याच्या यादीमध्ये माझं बरेच वर्ष नाव होतं मित्रांनो. आणि मी ते अभिमानानं इतरांना दाखवायचो आणि स्वतःही अभिमानानं ते वाचायचो. आनंद व्हायचा मला. 10वी नंतर मी पुण्याला शिकायला गेलो. तिथेही मला चांगलं यश मिळालं. माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी काही मित्रांसोबत एका लॉजवर राहत होतो मी. ते मित्रही चांगल्या चांगल्या पदावर, चांगल्या चांगल्या कंपन्यामध्ये काम करत होते. कोणी बँकेत होतं, कोणी म्हणजे असं एक चांगल्या सोसायटीमध्ये वावरणारे ते सगळे माझे मित्र होते. आणि ते अधूनमधून त्यांच्या पार्ट्या व्हायच्या. मी ज्या वेळेला असं कुठून तरी बाहेरून यायचो आणि कुठंतरी एखाद्या रूममध्ये जर असं काही सिगरेटचा धूर किंवा दारूचा वास दिसला तर मला भीती वाटायची मित्रांनो. कारण दारूविषयी एक लहानपणापासून जे माझ्या मनावर जे कोरलं गेलं होतं की दारू आयुष्य उद्ध्वस्त करते, शिव्यागाळी करायला लावते, रस्त्यावर लोळवते, संसार उद्ध्वस्त होतो. मला चांगलं आठवतंय की लहान असताना शाळेतून येताना जर दारुडा रस्त्यानं जर आरडाओरडा करत असेल तर मला भीती वाटायची मित्रांनो त्या दारुड्याची. आणि मी घाबरून घरी पळत यायचो आणि कित्येक वेळ माझी छाती धडधडत असायची. कारण त्या दारुड्याचा अवतार बघितलं की मला भीती वाटायची. त्यामुळं दारूबद्दल एक मनात एक भीतीही होती आणि रागही होता. रागाचं कारणही असं होतं की मला एकच मामा होता. माझ्या आईला एक लहान भाऊ होता. चांगल्या सदन घरचा. आणि त्या मामाला दारूचं व्यसन लागलेलं मी माझ्या डोळ्यानं बघितलं होतं. आणि त्याच्या जीवनामध्ये काय त्याचे हाल झाले हेही मला माहित होतं. आणि माझ्या आईला एकच भाऊ. आणि ऐन भाऊबीजेच्या दिवशी त्यानं विष पिऊन, दारू पिऊन आत्महत्या केली. आणि तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना, त्यावेळेला मी असेल 7वी 8वीला काहीतरी,
त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट मी त्या खिडकीतून बघत होतो, मग आम्हाला काय करायलेत. आणि तो एवढा मोठा देह प्रचंड यातना भोगत होता आणि माझ्या समोर त्यानं जीव सोडला मित्रांनो. कारण ते डॉक्टरांची हालचाल, त्यांचं बोलणं मी त्या खिडकीतून ऐकत होतो, बघत होतो सगळं. आणि मला एकंदर असं लक्षात आलं की मामा गेला. हे मी लहानपणी माझ्या मामाचं जे काही हाल झाले ते मी माझ्या डोळ्यानं बघितले होते. त्यामुळं दारूविषयी एक मनात भीती होती आणि थोडासा रागही होता. पण ते जे काही दारू पिणारे मित्र होते त्यांचा माझा काही फार संबंध नव्हता. त्यामुळं माझी खोली वेगळी आणि माझ्या खोलीमधले पार्टनर काही दारू पित नव्हते. त्यामुळं मी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे. हळूहळू काय झालं मित्रांनो, एक 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये त्या सगळ्या ते जे दारू पिणारे जे मुलं होते त्या सगळ्यांची माझी ओळख झाली. चांगले मुलं, एकदम व्यवस्थित, अप टू डेट राहणारे. कधीही त्यांना दारू पिऊन धिंगाणा करताना बघितला नाही मी. कधी शिव्यागाळी करताना बघितलं नाही. कधी रस्त्यावर पडलेलं बघितलं नाही. म्हणजे मी जे दारुडे लहानपणापासून बघितले होते तसलं एकही लक्षण त्यांच्यामध्ये मला दिसलेलं नव्हतं. एक चांगले मित्र झाले माझे ते नंतर. आणि हळूच त्या पार्टीमध्ये मी बसायला लागलो. ते बोलवायचे मला, ये बस इथं. आणि ते कशी दारूची बाटली असते, कसं फोडतेत, कसं भरतेत ग्लासमध्ये, त्याच्यामध्ये सोडा कसा टाकतेत, ते कसे सिगरेट पेटवतेत, हे मी त्यांचं निरीक्षण करायचो. आणि आनंद घ्यायचे, मजा करायचे, व्यवस्थित जेवण करायचे, व्यवस्थित विश्रांती घ्यायचे, दुसऱ्या दिवशी परत कामाला जायचे. आणि आठवडाभर पुन्हा काही पार्टी, दारू वगैरे असला काही प्रकार त्या लॉजवर नसायचा. आणि मित्रांनो, हे कुठंतरी जो बदल मला दिसला 2 दारू पिणाऱ्यामध्ये, हा कुठंतरी माझ्या मनावर एक परिणाम केला मित्रांनो त्यांनी. आणि माझ्या लक्षात आलं की कदाचित ही दारू वेगळी असावी. आणि मी पहिल्या दिवशी त्या ग्लासभर पाण्यामध्ये एक टोपणभर विस्की टाकली होती. कारण त्या पार्टीत मी नेहमीच बसायचो. माझ्यासाठी ते कोल्ड्रिंक्स वगैरे काहीतरी घेऊन यायचे आणि ते पिऊन त्यांच्याबरोबर मी जेवण करायचो. हा माझा नेहमीचा नियम असायचा. पण एके दिवशी मी सहज एक टोपणभर विस्की त्या ग्लासमध्ये टाकली आणि पिऊन टाकली मी. आणि मी थोडंसं मध्ये डोकावायला लागलो, माझ्यामध्ये काही बदल व्हायलाय का, मला काही त्रास व्हायलाय का, किंवा गरगरायलाय का, काही फिरायलाय का. पण तसं काही मला जाणवलं नाही मित्रांनो. आणि दुसऱ्या तिसऱ्या पार्टीमध्ये थोडी थोडी क्वांटिटी वाढवत वाढवत एक 60चा पेग ज्या दिवशी पहिल्यांदा माझ्या पोटात गेला आणि त्या दारूनं माझ्या व्यक्तिमत्वामध्ये जो बदल केला, माझ्या मेंदूवर जो बदल केला, तो एक्स्ट्रीम होता मित्रांनो. एकदम हलकं हलकं झाल्यासारखं, एकदम फ्री, एकदम गाणे बिणे म्हणायला लागलो. म्हणजे लहानपणापासून जे एक बुजरा लाजरा मुलगा, एक अशी जी माझी प्रतिमा होती, ते सगळं दडपणच माझ्या मनावरचं निघून गेलं. आणि एक कुठंतरी एक वेगळं आनंद, एक फिलिंग मला जाणवली. रोजच्यापेक्षा छान जेवण गेलं मला, शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश झालो. आणि ह्या पहिल्या दारूनं दिलेला जो आनंद होता, ती जी मजा होती, ती मजा माझ्या मेंदूवर कोरली गेली मित्रांनो. की हे भारी राव म्हणलं हे प्रकार.
आणि मी पैसेही चांगले कमवायचो. घरचं काही असं जबाबदारी नाही आहे माझ्यावर. मला घरची गरिबी आहे, घरी पैसे पाठवायला पाहिजेत, असं काही नाही. वडील वकील होते, घरचंही थोडंसं बॅकग्राऊंड बरं असल्यामुळं ते पैसे मी असेच उडवून टाकायचो. तिथंच पुण्यातच उडवले मी सगळे पैसे ते. आणि पैसा चांगला मिळत असल्यामुळं आणि जबाबदारी नसल्यामुळं हे असले सगळे जे नखरे आहेत इकडं मी जास्त आकर्षित होत गेलो मित्रांनो. आणि आनंद घेत गेलो, मजा घेत गेलो. मग कधी लोणावळ्याला जायचो, कधी तिकडे सिंहगडला जायचो. अशा ट्रिप, एन्जॉयमेंट, मजा, असं ते खूप मस्त पिरियड होता तो. आणि दारूनं बरेच वर्ष मजाही दिली. नंतर पुन्हा तिथला माझा मुक्काम संपला आणि मी परत लातूरला आलो. माझा व्यवसाय चालू केला, चांगलं यश मिळायला लागलं. पैसा, अडका, मान सन्मान, ऑफिस, गाडी, घोडा, माणसाला जे काही जगण्यासाठी जे भौतिक गोष्टी लागतात ह्या सगळ्या मला मिळत गेल्या मित्रांनो. आणि त्या लवकर मिळत गेल्या. म्हणजे थोड्याच कालावधीमध्ये माझी जी भरभराट झाली, जो झगमगाट झाला, हा सुद्धा एक नेत्रदीपक होता. आणि हे आपल्या सगळ्या लिटरेचरमध्ये उल्लेख आहे बरं का ह्या गोष्टीचा. म्हणजे हे मला नंतर उलगडत गेलं की ही माझा असा खेळ खंडोबा का झाला, ते नंतर उल्लेख करीन मी त्याचा. झगमगाट होत गेला. अंगामध्ये जवानीची मस्ती, नोटाचे बंडल खिशामध्ये, वडील वकील, मोठा भाऊ वकील, लातूरमध्ये बड्या बड्या लोकांच्या ओळखी, सामाजिक स्थान चांगलं. त्यामुळं मला भीती अशी वाटायचीच नाही कशाची. घरी कार होती, कधी कार घेऊन जायचो. माझ्याकडे बुलेट होती, कधी बुलेट घेऊन जायचो. आणि असं मजा करत करत नंतर लग्न झालं माझं. लग्न झाल्यानंतर 1-2 महिने मी पार्टी वगैरे काही केली नाही. कारण मला आठवतंय की मी ज्या वेळेला मुलगी बघायला गेलो होतो तर त्या बैठकीमध्ये एक शब्द ऐकण्यात आला होता, माझ्या कानावर पडला होता की मुलगा निर्व्यसनी आहे. आणि व्यसनी नव्हतोही मी, कारण मी काय असा दारुडा नव्हतो. मी अधूनमधून ड्रिंक घ्यायचो, हे सत्य होतं. सुपारी खात होतो, गुटखा खात होतो. त्यामुळं मी त्या भीतीपोटी किंवा नवीन लग्न झालंय उगीच तमाशा नको अशा भीतीपोटी 1-2 महिने 3 महिने टाळलं मी. आणि एके दिवशी बायकोला मी सहज विचारलं की आज बाहेर जाऊ का जेवायला. तर तिनेही परवानगी दिली. मी बाहेर गेलो, सगळे मित्र होते. मग कोणीतरी एक गुरु मला म्हणला की आपण आता बिअर घेऊ. मी म्हणलं अरे, म्हणलं माझं लग्न झालंय आता, तुम्ही सगळे अनमॅरिड आहात. तो म्हणला आत्ता 7 वाजलेत, एक बिअर पी, मस्त जेवण करू, आपण आईस्क्रीम खाऊ, काहीतरी करू, पान खा, सुपारी खा, जरा गुटखा खा, काहीतरी खा, आणि नॉर्मल होऊन जाईल 10-10:30 पर्यंत. 10:30 आपण घरी जाऊ. माझ्याही बुद्धीला ते पटलं मित्रांनो. आणि घरी आल्यानंतर तरी माझी बायको म्हणली की आज वास काहीतरी वेगळा यायलाय. मी म्हणलं ते पान खाल्लंय, त्याला ते नवरत्न किंवा आम लावलेला आहे, कदाचित त्याचा वास असेल. तिच्याही लक्षात आलं नाही. आणि त्या दिवशी एक दुसरा आनंद माझ्या मनावर एक ट्रेस झाला. तो म्हणजे बिअर पिऊन जो वैवाहिक जीवनाचा जो आनंद असतो, लैंगिक सुखाचा जो आनंद असतो, तो एक वेगळा आनंद माझ्या मनावर परत एकदा ट्रेस झाला. 1-2 महिने झाले की मी परत बायकोला विचारायचो, परत जायचो. आणि त्यावेळेला परत एक विचार डोक्यात यायचा की एक बिअर पिल्यावर आपल्याला मागच्या वेळेला एवढी मजा आली होती, आज 2 बिअर पिल्यावर आपल्याला किती मजा येईल.
वास तर तेवढाच येणार आहे. आणि 2 बिअर प्यायचो मित्रांनो मी. हे नाटक काही दिवस चाललं पण हळूहळू तिच्या लक्षात आलं की हे पान बिन काही नाही, अधूनमधून ड्रिंक घेतात आणि ड्रिंक घेण्याबद्दल तिचं काहीही ऑब्जेक्शन नव्हतं. सगळी दुनिया घेते तर तुम्ही घेतलं तर मला काही वाईट वाटणार नाही, हे तिनं मला स्पष्ट सांगितलं होतं. आणि ते वाक्य ज्या दिवशी ऐकलो ना मित्रांनो मी, मला तर लायसनच मिळालं. म्हणजे मी ज्या गोष्टीला भीत होतो तर ती भीतीच माझी निघून गेली. मग बियर 1 काय, 2 काय, 3 काय, 4 काय आणि 6 काय, त्याचं मला भान राहीना झालं. नंतर ती बियर गेली, पुन्हा व्हिस्की सुरू केलो मी. हळूहळू ती क्वांटिटी वाढायला लागली. कधी तर मी घरी आलो की मला शूज काढता यायचे नाहीत, कपडे काढता यायचे नाहीत, बोलताना बोबडी वळायची. आणि तो अवतार बघून माझी बायको मला म्हणायची सुद्धा की आजकाल तुमचं थोडं प्रमाण वाढायला दिसायलंय मला, थोडं काळजी घ्या. पण मी खूप लाईटली घ्यायचो मित्रांनो. म्हणजे त्याचं कधीही मी गांभीर्यानं कधी विचार केला नाही. आणि हा जो प्रवास होता असाच वाढत गेला. काळ पुढं पुढं सरकत गेला. माझं दारू पिणं हळूहळू वाढायला लागलं. कधी कधी जास्त दारू पिल्यावर कुणाला तर वाकडं बोलायचो, मोठ्या आवाजात बोलायचो, शिव्या गाळी करायचो. हे सुद्धा शो काही दिवस चालले मित्रांनो माझे. पण हळूहळू त्याचंही प्रमाण वाढायला लागलं की दारू पिल्यावर कुणाला काय बोलावं त्याचं भान राहीना झालं. शिव्या द्यायला लागलो, कुणाच्या अंगावर चाललो मारायला. म्हणजे सगळं बघून माझे मित्रही घाबरून जायचे, कारण हा माणूस काहीतरी करून ठेवायचा आणि उद्या आपल्याला निस्तारायला लागायचं. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मला सांभाळून घेतलं, सावरलं. पण मी रोज उठून असलाच काहीतरी तमाशा करायला लागलो, त्यामुळे ते मित्र वैतागले. नंतर एकटं बारमध्ये जायला शिकलो मित्रांनो. त्या वेटरला 5-50 रुपये टिप द्यायचो. कधी मला जर जास्त झाली किंवा जर काही गोंधळ उडाला, काही तोल गेला, तर हा निदान मला घरापर्यंत नेऊन पोचतं करील, अशी एक आशा असायची. मित्रांनो, कधी कधी मी घरी कसं आलो आठवायचं नाही, रात्री काय जेवलो आठवायचं नाही, पैसे दिले का नाही आठवायचं नाही, गाडी कसं चालवली हे आठवायचं नाही. मला ज्या वेळेला जाग यायची त्यावेळेला मी घरी झोपलेला असायचो. एकदम घाबरून उठायचो आणि विचार करायचो की मी घरी कसा काय आलो. डोक्याला किती जरी ताण दिला तरी ते मला आठवायचं नाही. म्हणजे एका ठराविक लिमिट पर्यंतच मला आठवायचं, त्याच्या पुढं काय घडलं हे मला काही आठवायचं नाही. आणि मी खूप आठवायचा प्रयत्न करायचो, पण ते शेवटपर्यंत मला आठवायचं नाही की त्याच्या पुढं काय घडलं. रात्री बेरात्री ज्या वेळेला जाग यायची त्यावेळेला उठून पहिल्यांदा बघायचो गाडी आणली आहे का, माझी अंगठी आहे का, लॉकेट आहे का, मला कुठं लागलंय का, आरशात बघायचो तोंड कुठं फुटलंय का. आणि भीती वाटायची मित्रांनो मला की ज्या पद्धतीनं हे माझं पिणं चालू झालेलं आहे हे धोकेदायक आहे. कारण मी जर गाडीच चालवलेली मला आठवत नसेल तर एवढ्या वेळात काही होऊ शकतंय. म्हणून जे मी आत्ता मग असे म्हणलं की मी जिवंत आहे, हा एक फार मोठा चमत्कार आहे. अनेक प्रकारच्या चुका, अनेक प्रसंग, चित्रविचित्र तमाशे माझ्या हातून
घडायला सुरुवात झाली मित्रांनो. नंतर काय झालं की मला ज्या वेळेला असं वाटायला लागलं की मी घरी सुरक्षित येऊ शकत नाही, त्यावेळेला मी वाईन शॉपमधून खांबा घ्यायचो आणि सरळ घरी यायचो. शुद्धीत जायचो मी वाईन शॉपमध्ये, कारण लातूरमध्ये एक सामाजिक स्थान असलेला मी माणूस होतो. त्यामुळं रस्त्यात पडणे वगैरे असल्या गोष्टी मला न परवडणाऱ्या होत्या, किंवा जर काही तमाशा झाला असता वेडावाकडा तर ते माझ्या इमेजला शोभणारी गोष्ट नव्हती मित्रांनो. त्यामुळे मी वाईन शॉपमधून तो खंबा घेऊन घरी यायचो आणि एक विचार यायचा की आपण आयुष्यभर प्यायची, काय कुणाच्या बापाच्या पैशानं आपण पित नाही किंवा कुणाची भीती नाही आपल्याला. आपण स्वतः काम करतो, स्वतः कष्ट करतो, आपल्या आयुष्याचा आनंद घेणं आपला हक्क आहे, काय कुणाला प्यायचं नाही, असं विचार करून तो खंबा फोडायचो. आणि बायकोला हे माहित होतं की ह्याला एकदा जीव घातलं की हा पुन्हा दारू पित नाही. मग तिची गडबड असायची, चला लवकर जेवायला वाढलंय. मी म्हणायचो शेंगदाणे भाजले नाहीस, पापड भाजले नाहीत, भाज म्हणायचो. आणि पापड किंवा शेंगदाणे भाजायला 5-10 मिनिट वेळ जायचा, तेवढ्या वेळात पुन्हा अजून एक 2 90 मारायचो मी. म्हणजे ड्रिंक घेणं माझं बंद झालं होतं मित्रांनो, दारू ढोसणं सुरू झालं होतं. वेड्यासारखी दारू प्यायला लागलो होतो, वेड्यासारखी. आणि नंतर तरी बायको अधूनमधून येऊन मला म्हणायची की चला वाढलंय. मग मी म्हणायचो की तुला गडबड असेल तर झोप. मग मी गाणे विणे लावून आपलं मस्तपैकी, आता रात्र आपलीच आहे, खंबा आहे, गेटला कुलूप लावलेलं आहे, माझ्याकडे एक जर्मन शेपर्ड कुत्रं होतं, ते कुत्रं एक आपल्या रक्षणाला आहे, असा एक राजेशाही थाट असायचा माझा. आणि सकाळ ज्या वेळेला व्हायची त्यावेळेला सगळ्या लाईटी चालू, सगळे दारं उघडे, ते माझं जेवण तसंच टेबलवर झाकून ठेवलेलं, मी पॅन्टीत मुतलेला आणि तसाच वाकडा तिकडा होऊन त्या आमच्या ऑफिसमध्ये पडलेला असायचो मी. आणि बाटली पूर्ण संपलेली असायची. मी जे ठरवायचो की 1 90 आपण रोज प्यायची आणि व्यवस्थित जेवण करून व्यवस्थित विश्रांती घ्यायची, तसं खूप कमी वेळा घडलं मित्रांनो. घडलंच नाही जवळपास, मला तर आठवत नाही. मी जेवढं क्वांटिटी ठरवली आहे तेवढी क्वांटिटी घेऊन माझं कधीच समाधान झालं नाही. आणि हे जे काही माझं आयुष्य गडबडायला सुरुवात झाली होती, जो काही गोंधळ उडायला सुरुवात झाली होती, तो बघून माझे मित्र, माझी बायको 1000 वेळा त्यांनी मला वॉर्निंग दिली मित्रांनो, 1000 वेळा. पण माझा एक समज होता, मी एवढा हुशार आहे, माझ्यात ताकद आहे की दारू मी कधी बंद करू शकतो. आणि दारू सोडणं ही माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे म्हणायचो, असं चुटकी वाजवायचो मी. एवढा स्वतःवर विश्वास होता. आणि मी कुणाचंच ऐकलं नाही, असं सुरू राहिलं. आणि तो शेवटचा काळ दारू पिण्याचा माझ्या जीवनात सुरू झाला. प्रचंड तमाशे, प्रचंड गोंधळ, बायकोला मारणे, तिची आईमाय उधळणे, वेडेवाकड्या शिव्यागाळी करणे, फोन करून कुणालाही शिव्या देणे, असे काहीतरी शो सुरू झाले मित्रांनो. आणि तो शेवटचा काळ मला आठवतो की माझी 24 तास दारू सुरू झाली होती मित्रांनो. मला दिवसा दारू पिणाऱ्याचा फार राग यायचा. जे सकाळी सकाळी दारूच्या दुकानाकडे जे पळत जातात माणसं, किंवा ते दुकान उघडायची वाट बघत दारात थांबते, त्या माणसाचा मला फार राग यायचा. किंवा दुपारीच दारू पिऊन बोंबलत फिरणारे दारुडे बेवडे, त्यांचा मला फार राग यायचा. मला वाटायचं की काय मूर्ख माणसं आहेत ही,
आता आम्ही दारू पितोच ना, कसं पितो बघा बरं शहाण्यासारखं. दिवसभर काम करतो, चांगलं समाजामध्ये स्थान आहे, चांगला पैसा कमवतो, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळतो आणि संध्याकाळी निवांत बारमध्ये बसून ड्रिंक घेऊन छान जेवण करून घरी येतो. अशी का पित नाहीत ही लोक? त्यामुळे मला त्यांचा राग यायचा. पण मित्रांनो, माझी दिवसा कधी दारू सुरू झाली हे सुद्धा मला कळलं नाही. दुपारी 90 मारायचो, दुपारच्या जेवणाच्या आधी, सुरुवातीचा काळ. पुन्हा काय झालं, अधूनमधून 90, 30, 60 असं पण सुरू झालं. पुन्हा काहीतरी निमित्त काढायचो, घरीच असायचं माझ्याकडे ते खंबा बिंबा सगळं ठेवलेलं. आणि असं करत 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 मित्रांनो 24 तास आणि तुफान स्पीडनं माझी दारू सुरू झाली, तुफान स्पीडनं. पूर्वी जो माझा समज होता की दारू पिऊन व्यवस्थित जेवतो वगैरे, चांगल्या प्रतीचं मी खातो पितो, तर मला कधी दारू त्रास देणार नाही, असा एक माझा समज होता मित्रांनो. पण माझं जेवण कधी बंद झालं आणि नुसतीच दारू कधी प्यायला लागलो हेच मला कळलं नाही. आणि दारू किती पण प्यायचो मी, पण जेवणच मला जात नव्हतं. जेवण न गेल्यामुळं माझे हातपाय थरथर कापायला लागले, भीती वाटायला लागली, असुरक्षित वाटायला लागलं. कित्येक वेळेला रडायचो मी. ज्या पद्धतीने हे सगळं माझं सगळं आयुष्य गडबडायला लागलंय, तर हे काय म्हणजे सगळं विचित्रच झालं मित्रांनो ते सगळं. आणि ज्या वेळेला खरंच माझी फाटली, त्यावेळेला मी दारू सोडायचे प्रयत्न सुरू केले आणि ते यशस्वी होत नव्हते. 4-8 दिवस, महिना, 2 महिने, वर्ष मी दारूपासून दूर राहिलेलो आहे स्वतःच्या इच्छाशक्तीवर. आणि पुन्हा 1 वर्षाने विचार यायचा की आपण दारू तर बंद केली, आजच्या दिवस 90 प्यायला काय अडचण आहे, किंवा एखादी बिअर प्यायला काय अडचण आहे. हा विचार माझ्या डोक्यात यायचा मित्रांनो, आणि बिअर प्यायचो मी. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत तेवढीच दारू प्यायचो आणि तोच तमाशा आणि तोच राडा. हे असं शेवटच्या काळात झालं मित्रांनो. आणि मी जे असं चुटकी वाजवून बोलायचो ना की दारू सोडणं माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे, हे सगळे खेळ संपले मित्रांनो. अनेक आध्यात्मिक केंद्र केले, आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, देवधर्म असेल, कुलदैवताला जाणे असेल, डॉक्टर, अनेक अनेक मला जेवढं काही माहित होतं तेवढं सगळं केलेलं आहे मी. पण ते काही बंदच होईना. आणि शेवटच्या काळामध्ये मित्रांनो तो दारू सोडायचा जो प्रयत्न होता, तो प्रयत्न पण मी बंद केला होता. कारण माझ्या मनानं हे ठरवलं होतं की दारू आता ह्या जन्मात बंद होत नाही, कारण माझे सगळे प्रयत्न फेल गेले होते. माझी इच्छा असताना मी प्रयत्न करून सुद्धा मला यश येत नव्हतं. त्यामुळं मला कळून चुकलं होतं की दारू आता काही ह्या जन्मात बंद होत नाही, आता असंच पित राहायचं, जगल तितके दिवस जगल, मरल तवा मरल. आणि 24 तास दारू सुरू झाले मित्रांनो. आणि जेवण नसल्यामुळं किंवा दारू अति झाल्यामुळं माझं शरीर साथ देईन असं झालं. आणि शेवटच्या काळामध्ये अजून एक गोष्ट झाली होती, ती म्हणजे माझ्या लैंगिक शक्तीवर दारूनं परिणाम केला मित्रांनो. मला वाटायचं की दारू पिऊन पिऊन आपण शंड झालो का, छक्का झालो का, अशी एक शंका माझ्या मनात आली. आणि माझ्याकडे पुरुषार्थाची तेवढी एकच गोष्ट राहिली होती. पैसा गेला होता, इज्जत गेली होती, आता ही लैंगिक शक्ती पण आपली निघून गेली, तर असलं जीवन आता जगण्यात काही अर्थ नाही. आणि आपण कुठंतरी फाशी घेऊन विष पिऊन मरून जावं,
असे विचार माझ्या मनात घोळायला सुरुवात झाली मित्रांनो. कारण माझ्या जीवनाला मी वैतागलो होतो. माझ्या इमेजला न शोभणाऱ्या बऱ्याच चुका, बरेच तमाशे माझ्या हातून घडले होते. माझा जो अधःपतन झालं, जे नैतिक अधःपतन, हे सगळे शब्द मी येत आल्यावर मला कळलेले. वाईट वाटायचं की स्वतःच्या नजरेतूनच मी उतरलो होतो. कसला हुशार मुलगा मी, कसलं माझं ते रुबाब, काय तो थाट माझा, सगळं सगळं संपलं मित्रांनो. काही राहिलं नाही. आणि आत्महत्येचे विचार माझ्या मनात सुरू झाले. मित्रांनो, माझ्या मामाची घटना माझ्या डोळ्यासमोर घडली होती की दारूनं त्याचे काय हाल केले आणि त्याचा शेवट कसा झाला हे मी माझ्या डोळ्यानं बघितलं होतं. ते मला माहीत असून सुद्धा, मी माझ्या डोळ्यानं बघून सुद्धा मी स्वतः त्याच मोडवर आलो मित्रांनो, त्याच मोडवर. भगवंताची कृपा होती, आमच्या वाडवडिलांनी काही पुण्य केली असेल म्हणून मला हा अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा संदेश मिळाला. आणि तिथून माझं जीवनच बदलत गेलं मित्रांनो. परवाच माझा 17वा प्रॉपर्टी झाला गेल्या महिन्यामध्ये. म्हणजे त्या दीपकला 17 तास काय 17 मिनिट दारूपासून दूर राहायला जमत नव्हतं. तोच दीपक आज 17 वर्ष झालं दारूपासून दूर आहे. ही केवळ आणि केवळ अल्कोहोलिक्स अनॉनिमस, तुम्हा मित्रांची साथ आणि त्या भगवंताची कृपा, त्या बळावर शक्य झालेलं आहे. कारण मी स्वतःच्या हिमतीवर दारू सोडण्याचा खूप वेळा प्रयत्न केलेला आहे, मला यश नाही आलं. आणि शेवटी मरणाच्या दारात गेलो मित्रांनो मी. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो. आता हा जो काही माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला, वेड आहे का मी? मला हे कळत नव्हतं का? कळत होतं ना, कळत होतं. मी दारू सोडायचा प्रयत्न करत होतो, पण मला यश येत नव्हतं. किंवा कुणाच्याच आयुष्याचं ध्येय नसतंय की मला दारू पिऊन उद्ध्वस्त व्हायचंय किंवा माझ्या कुटुंबाला त्रास व्हावा, मी रस्त्यावर लोळावं, माझा तमाशा दुनियाने बघावा, असं कुणीही ठरवून नाही करत. पण हे सगळे प्रसंग माझ्या आयुष्यात घडले मित्रांनो, सगळे. आणि येत आल्यावर सुद्धा मला वाटायचं की माझी फार हानी झालेली नाहीये किंवा मी काही एवढा वाया गेलेलो नाहीये किंवा माझी तेवढी काही बर्बादी झाली नाही किंवा मी दारुडा नाही, बेवडा नाही. एवढं घडून सुद्धा मला येत आल्यावर वाटत होतं की मी ह्यांच्यापेक्षा वेगळा आहे. आणि हे जे काही माझ्या आयुष्याचं जे काही तमाशा झाला मित्रांनो, ह्याचं सगळं कोडं मला ह्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये उलगडलं की हे असं का घडलं. मी कधीही देशी दारू पिली नाही, कधीही दारुड्यासारखा दिसलो नाही, कधीही कुणाला मी पैसे मागितले नाहीत, मी काही विकून दारू पिली नाही. म्हणून मला वाटायचं की मी दारुडा नाहीये, दारुडे वेगळे आणि मी वेगळा माणूस आहे. येत आल्यानंतर एक मित्र याचा आपला सभासद मला म्हणला होता की दीपक, दारू पिल्यावर पैसे राहत नाहीत, आणि फारच श्रीमंत माणूस असेल तर माणूसच राहत नाही म्हणला. खरंय मित्रांनो ते वाक्य. ज्या कंपनीमध्ये मी दारू पित होतो, जे माझे मित्र होते, टेबल पार्टनर, त्यातले बरेच मित्र आज माझे गंगेला मिळाले मित्रांनो, जिवंत नाही आहेत. मी जिवंत आहे. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मी पहिल्यांदाच ते वाक्य ऐकलं होतं की मद्यपाश हा कधीही न दुरुस्त होणारा एक मानसिक आजार आहे. अवाक झालो मी. म्हणजे दारू पिऊन काय होतंय हे मला माहित होतं. दारू पिऊन लिव्हर डॅमेज होतंय, किडनी खराब होते, माणूस वेडा होतो, मरतो, यूं होतो, त्यूं होतो, हे सगळं मला माहित होतं.
पण मुळात अतिमद्यपान करणे हाच एक आजार आहे हे मात्र मला माहित नव्हतं. म्हणजे हे असं माझ्या बाबतीत का घडलं ह्याचं मला 100% उत्तरं मला ह्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मिळाली. पहिली गोष्ट मित्रांनो, की हा आजार मला झालाय म्हणजे मी बेवडा झालोय, मी दारुडा झालोय. आजार मला झालाय म्हणजे मी दारुडा झालोय हे मला मरेपर्यंत कळत नाही मित्रांनो. सगळ्या दुनियाला कळतंय की दीपक बेवडा झालाय. अगर ह्या दुनियामध्ये कोण कोण बेवडा झालाय मला कळतंय. ह्यानं बेवडा झालाय, त्यानं वाया गेला, त्याची बायको निघून गेली, तो भिकेला लागला, हे मला कळतंय. पण मी बेवडा झालेलं मला मरेपर्यंत कळत नाही. इथूनच त्या घातकी आजाराची सुरुवात होते मित्रांनो. मरेपर्यंत माझ्या डोक्यात एकच विचार असतो की दारुडे वेगळे, बेवडे वेगळे आणि मी वेगळा माणूस आहे. असंच घडलंय माझं. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये जे काही ऐकलं मी तसंच प्रवास घडलेला आहे माझा. आता दुसरा प्रश्न असा मला निर्माण झाला की हा मलाच का झाला. वाईन शॉप आहे, परमिट रूम आहे, सरकार लायसन देते त्याला, अनेक लोक आनंद घेतात. आता माझे सख्खे भाऊ म्हणजे आम्ही 3 जण भाऊ एका टेबलवर बसून कित्येक वेळेला पार्ट्या केलेल्या आहेत आम्ही. पण दारूनं त्यांच्या कुठल्याही अंगावर परिणाम केलेला नाही. पण माझं मात्र सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं मित्रांनो. उलट 3 भावामध्ये सगळ्यात हुशार आणि गुणी मुलगा मला समजलं जायचं आणि सगळ्यात वाट माझीच लागली. वेड आहे का मी. ह्या आजाराची रचनाच अशी आहे मित्रांनो की माझ्याजवळ कितीही बुद्धिमत्ता असू द्या, मी कितीही हुशार असू द्या, माझं कुठल्याही क्षेत्रात कितीही डोकं चाललेलं असू द्या, पण जिथं प्रश्न बाटलीचा येईल तिथं हे डोकं काम करणार नाही. हे वाक्य आपल्या लिटरेचर मधलं आहे. माझंही तसंच झालेलं आहे. माझं सगळ्या क्षेत्रात डोकं चाललेलं आहे. शिक्षणात चाललेलं आहे, व्यवसायात चाललेलं आहे. उलट माझा लोक सल्ला घ्यायचे आणि मला वाटायचं की मी खूप हुशार आहे आणि मी कधी दारू सोडू शकतो. पण जिथं प्रश्न बाटलीचा यायचा तिथं हे माझं डोकं काम केलं नाही आणि मी मरणाच्या दारात गेलो. आता आम्ही 3 जण भाऊ पित होतो, मग मलाच का झाला. म्हणून ह्या आजाराची तुलना डायबिटीस बरोबर केलेली आहे. आता आम्ही 3 जण भाऊ आहे आणि डॉक्टरने जर मला सांगितलं की तुला डायबिटीस झालाय, तर मी डॉक्टरला हे नाही म्हणू शकत की माझ्या भावाला का झाला नाही, मलाच का झाला. ह्याला जसं उत्तर नाही, डॉक्टर म्हणतो त्याला उत्तर नाही, पण तुला झाला एवढं नक्की. आणि रिपोर्टच तसे सांगतात ना. तसं माझं अल्कोहोलिझम सुद्धा, माझं वागणं, माझं जे काही घडलं माझ्या जीवनामध्ये तेच सांगताय मला की मी दारुडा झालोय. पण माझे भाऊ का दारुडे झाले नाहीत ह्याला कसलंही उत्तर नाही मित्रांनो. त्याला कसलाही चेकअप नाही, ना काही नाही, ना काय नाही. मला कधीही हॉस्पिटलमध्ये नेलं, सगळ्या टेस्ट केल्या तर सगळ्या माझ्या नॉर्मल येतात. ह्याला चेकअप नाही आहे. म्हणजे मी जे काही येत आल्यावर जे मला दिसलं ते मी शेअर करतोय मित्रांनो. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला जे दिसली ती म्हणजे हा आजार दुरुस्त होत नाही असं एक वाक्य मी ऐकलं होतं. म्हणून ते डायबिटीस बरोबर जे तुलना केली आहे ना, डायबिटीस एकदा चिकटला की चिकटला मरेपर्यंत. तसं हा आजार मला एकदा चिकटला की चिकटला. म्हणजे एकदा मी अतिमद्यपान म्हणजे त्या रेड झोन मध्ये एकदा पाऊल ठेवल्यानंतर मला परत मर्यादित मद्यपान करता येत नाही. कारण ते प्रयोग करून बघितलेले आहेत मी. 1 वर्षानंतर मी ज्या वेळेला दारू पिलो, आजच्या दिवस एखादी बिअर प्यायला काय अडचण आहे, हा विचारच माझ्यासाठी घातकी ठरला मित्रांनो. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तेवढीच क्वांटिटी पिली जेवढी क्वांटिटी मी 1 वर्षापूर्वी पित होतो.
आणि आज मला पूर्ण गॅरंटी आहे, आज 17 वर्षानंतर जर माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आता आपलं व्यवस्थित झालेलं आहे, चाललेलं आहे, सगळं छान आहे, आपण मस्त इकडं गोव्याला आलो, उटीला गेलो, एखादी 90 प्यायला काय अडचण आहे. खेळ संपला मित्रांनो, खेळ संपला, गॅरंटेड सांगतो मी. आपल्या बिग बुक मध्ये पण त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे की तो 25 वर्षानंतर एक कॉकटेलचा ग्लास रिचवतो आणि तो झपाट्यानं खंगत जातो आणि लवकरच मरतो. येत मी सुद्धा अनेक सभासदांचे अनुभव ऐकलेले आहेत की त्यांचं काय झालं. पण माझ्यासारख्या बेवड्याच्या डोक्यामध्ये एक विचार फार पक्का असतो आणि ते वाक्य लिटरेचरमध्येच लिहिलेलं आहे बरं का, की खऱ्या मद्यासक्ताची एकच इच्छा असते की कधीतरी आणि कसं तरी करून आम्ही मर्यादित मद्यपानाचा आनंद पुन्हा घेऊ शकू. ही भुलवणारी आशा ते मृत्यूच्या दरवाजापर्यंत जतन करतात. असं एक वाक्य आपल्या लिटरेचरमध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो. कारण ह्या दारूची रचनाच अशी आहे ना की दारूनं दिलेली मजाच फक्त मला आठवत असते आयुष्यभर. दारूनं केलेला अपमान, दारूनं केलेली अधोगती, अवहेलना, अधपतन काही दिवसाच्या आत मी विसरून जातो मित्रांनो, काही दिवसाच्या आत. कारण त्याचेही मला अनुभव आहेत की येडावाकडा तमाशा झाला की मी 4-8 दिवस थोडं तोंड लपवून फिरायचो, पुन्हा पहिल्यासारखंच माझं सुरू व्हायचं. हे असं वर्षानुवर्ष घडलेलं आहे मित्रांनो. ह्या आजाराचं जे वर्णन अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं केलेलं आहे ते अनेक बाजूनी केलेलं आहे मित्रांनो, आणि हे 100% मला लागू पडतंय. ह्याला कौटुंबिक आजार पण म्हणलेलं आहे. माझ्यासारखा दारुडा एक माणूस म्हणजे तसा एक काय म्हणतात त्याला, सर्वेच आहे म्हणा ना, की एक दारुडा जर झाला तर ऍव्हरेज एक 20 माणसांना फरफटत घेऊन जातो. आता माझ्या घरामध्ये माझी आई, वडील, भाऊ, बायको, मुलगा, सासूरवाडीचे लोक, ह्या सगळ्यांना माझ्या पिण्यामुळे एवढा त्रास झालाय मित्रांनो, एवढा त्रास झालाय की ते आता सांगत बसायला वेळ पण नाही, सांगायचं म्हणलं तर रात्रच निघून जाईल. कौटुंबिक आजार, फॅमिली डिसीज, म्हणजे हा आजार दुसऱ्या आजारामध्ये काय होतं, समजा आता मला टायफॉइड झालाय, तो आजार फक्त मीच भोगत असतो, इतरांना त्याचा काही त्रास नसतो. पण ह्या आजारामध्ये मी तर भोगतो पण दुसऱ्याला पण जगू देत नाही. सगळ्याला मानसिक आजारी करून टाकला मित्रांनो, आईला, वडिलाला, बायकोला. बायको तर आजही माझी कधी कधी मानसिक रुग्ण असल्यासारखं काही लक्षणं तिच्यामध्ये मला दिसतात मित्रांनो. एवढे आघात, एवढ्या यातना, एवढे परिणाम तिच्या मेंदूवर झालेले आहेत, पूर्ण मला दिसतंय ते मानसिक आजार. म्हणून ह्या आजाराला जे म्हणलंय की मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक, हे असले शब्द मला काहीच माहित नव्हते. मला वाटायचं की दुनिया ऐश करते, मी केलं तर कुणाच्या काय बापात चाललंय का हो. अरे राजा, कशाची ऐश राहिली तुझ्या आयुष्यात? कुठेही पडायलास तू, तुला उचलून आणावं लागतंय घरी. घरी कसं आलो आठवत नाही तुला. रडतो काय, पडतो काय, डोकं फोडतो काय, आणि कसली ऐश. पण ते माझा समज होता तो. हे सगळं कोड ह्या येत उलगडत गेलं मित्रांनो. मानसिक आकर्षण, दारूचं आकर्षणच एवढं होतं मित्रांनो माझ्या मनामध्ये, की कितीही यातना झाल्या, कितीही त्रास झाला, तरी दारूकडं परत एकदा आकर्षिला जायचो मी. म्हणजे कित्येक वेळेला रात्री खूप भयानक अशा शपथा खायचो मी, की उद्या जर मी दारू पिलो तर माझ्या मुलाचं रक्त पिलो असं समजेन मी. असली शपथ सुद्धा मी खाल्लेली. एकुलता एक मुलगा माझा, ती शपथ सुद्धा चालली नाही मित्रांनो. कुणाचीही शपथ चालली नाही, कुठलीही पूजा चालली नाही, कुठलंही माझं नुकसान,
माझी दारू थांबवू शकलं नाही, काहीच नाही. मानसिक आकर्षण, पागल झालोय मी. सगळं कळायलंय मला की हे दारूमुळे घडायलंय. दारू बंद व्हायला पाहिजे हे पण कळायलंय. दारू नाही बंद झाली तर काय होणार आहे हेही कळायलंय. आणि परत परत मी दारू प्यायलोय. आता ह्याला वेडेपणाच म्हणावं लागेल. हे मानसिक आजाराचं लक्षण आहे मित्रांनो. परत परत मी तिथंच उडी मारायलोय. आध्यात्मिक, दारू पिल्यानंतर माझं वागणं कसं असायला पाहिजे, बायको बरोबर मी कसं वागलं पाहिजे, आई वडिलांबरोबर कसं वागलं पाहिजे, मुलाबरोबर कसं वागलं पाहिजे, कसलंच भान राहायचं नाही मित्रांनो, कसलंच. काहीही बोलायचो मी, आई मायावर शिव्या द्यायचो, काहीही करायचो. एवढा हुशार, एवढा चाणाक्ष, गुणी मुलगा, दारू प्यायला शिकलो, सिगरेट ओढायला शिकलो, रंडीबाजी केलो, सगळंच केलंय मी. मग कुठे गेली तुझी ती अक्कल हुशारी? कुठे गेला तुझा शहाणपणा? कुठे गेलं ते तुझं स्कॉलर, विद्यार्थ्याची तुझी प्रतिमा? सगळं गंगेला मिळालं मित्रांनो, सगळं गंगेला मिळालं. आणि नंगा झालो मी. शेवटच्या काळामध्ये तर नंगाच होतो मी. कशाचंच भान नव्हतं मला, कशाचंच. कुणाचं ऐकत पण नव्हतं आणि कुणाचं गिनत पण नव्हतं कुणाला. स्वतःचं घोडं दामटून पूर्ण असं मरणाच्या दारात गेलो मित्रांनो. शारीरिक, ह्याला फिजिकल ॲलर्जी पण म्हणलेलं आहे. आणि ते सत्य आहे बरं का. म्हणजे माझा अनुभवच असा आहे की मी जेवढी क्वांटिटी प्यायचं असं ठरवून घरातून बाहेर पडायचो की आज तसं मूर्खासारखी नाही प्यायची, शहाण्यासारखी प्यायची. 1 क्वार्टर किंवा 1 बियर, 2 बियर, जे काही माझं प्रमाण ठरलंय तेवढं पिऊन व्यवस्थित तिथं जेवण करावं वाटलं तर तिथं जेवण करायचं, नाही घरी येऊन जेवण करायचं. हे अगदी परफेक्ट मी ठरवलेलं असायचं मित्रांनो, परफेक्ट. आणि एक ठराविक क्वांटिटी माझ्या पोटामध्ये गेली की ते मी जे ठरवलेलं असायचं ते पूर्ण गंगेला मिळायचं. अजून प्यायचो, परत तसलाच धिंगाणा, तसलाच तमाशा, तसल्याच शिव्यागाळी व्हायच्या. आणि परत सकाळी डोक्याला हात लावून बसायचो की यार रात्री आपण एवढं व्यवस्थित ठरवलं होतं आणि हे असं का केलं परत आपण मूर्खासारखं. फिजिकल ॲलर्जी म्हणजे एकदा ही ऍक्टिव्हेट झाली ही ॲलर्जी की मला थांबता येत नाही. आणि ते माझ्या हातात पण राहत नाही. माझी इच्छा असली तरी मला थांबता येत नाही. म्हणजे मला कंपल्सरी प्यावी लागती. हा तो फिजिकल ॲलर्जीचा भाग आहे मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट जी म्हणलेलं आहे की वाढत जाणारा आजार. ज्या वेळेला मी मागं वळून बघतो त्यावेळेला हे जे काही माझ्या आयुष्याचा तमाशा झाला, खेळखंडोबा झाला, हा मला करायचा होता का? नक्कीच नाही मित्रांनो. मला दारू पिऊन आनंद घ्यायचा होता, जीवनाचा आनंद घ्यायचा होता, व्यवस्थित जेवण करायचं होतं, चांगली विश्रांती घ्यायची होती, भरपूर काम करायचं होतं, भरपूर पैसा कमवायचा होता, गाडी घोडा बंगला, बायकोला दागदागिने, मुलाचं सगळं व्यवस्थित मला करायचं होतं. पण घडलं दुसरंच. संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि पैला मोताज झालो मित्रांनो. पैला 1-1 रुपयाला मोताज झालो मी. मग प्रश्न असा आहे की एवढा वेळ आहे का मी? वाढत जाणारा आजार. मी जेवढी क्वांटिटी ठरवतो तेवढी मला कधीच पिता येत नाही आणि त्याचे परिणाम परत होणारच. शेवटच्या काळामध्ये मला आठवतंय की 24 तास दारू सुरू झाल्यामुळं माझं काम कमी झालं होतं, पर्यायानं माझं उत्पन्न कमी झालं होतं. मग ते कुठून तरी ह्याचे पैसे घे, त्याचे पैसे घे, असं लाखो रुपये मी कर्ज करून ठेवलं होतं. असं काहीतरी एका त्या दुष्टचक्रामध्ये मी सापडलो होतो, एका चक्रव्यूहमध्ये मी अडकलो होतो. आणि तिथून कसं बाहेर निघायचं
हे मला कळत नव्हतं आणि प्रयत्न करत असलो तरी मला यश येत नव्हतं. माझी शक्ती अपुरी पडत होती. मी थकलो होतो, खचलो होतो, आत्मविश्वास गमावला होता मी. म्हणून माझ्या डोक्यामध्ये ते आत्महत्येचे विचार येत होते. आणि मित्रांनो, हा जो आजार आहे ह्याचे दोनच शेवट अल्कोहोलिक अनोनिमसनं सांगितलेले. एक म्हणजे अकाली मृत्यू, नाहीतर ठार वेडेपणा. आणि हे वेडेपणाचे जे लक्षण आहेत ना मित्रांनो, हे माझ्यामध्ये दिसायला सुरू झाले होते. ते मला आठवत नाहीत, पण माझी बायको मला सांगते की तुमच्यामध्ये हे बदल झाले होते. तुम्ही कपडे घालताना असे घालायचे, तुम्ही वागताना असे वागायचे, बोलताना असे बोलायचे. कारण त्यावेळेला मी फुल पिलेले असायचे, ते मला जाणवत नव्हतं, पण माझ्या पत्नीला ते जाणवत होतं. आणि अकाली मृत्यू. मित्रांनो, आत्महत्येचा विचार माझ्या डोक्यामध्ये कित्येक वेळेला येऊन गेलेला. याचा अर्थ मी मरणाच्या दारात गेलो होतो. आणि जर तशी कृती माझ्या हातून झाली असती तर तो माझा अकाली मृत्यूच होता. आणि सगळी दुनिया म्हणली असती की बेवडा होता, दारू पिऊन पिऊन मेला. हे जे काही ह्या आजाराचं जे मला दिसलेलं जे स्वरूप आहे, मी आपल्याशी प्रामाणिकपणे शेअर केलं. मित्रांनो, काही चुकलं असलं तर माफी मागतो. मला आपण बोलायची संधी दिली. धन्यवाद.